नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरामध्ये सीबीआयनं 6 आरोपींना अटक केली आहे, तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आलेत. जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1, तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि अहिल्यानगरमधून 1 अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये माझाच्या हाती एक मोठी माहिती लागलेली आहे. अहिल्यानगरमधून पकडलेला धनंजय लोखंडे हाच या घोटाळ्यातील महत्त्वाचा धागा आहे. लोखंडे विविध शहरांमध्ये एजंट मार्फत प्रश्नपत्रिका विकत होता. लोखंडेनं विद्यार्थ्यांचा एजंट म्हणून वापर केल्याचं देखील या चौकशीमधून उघड झालंय. ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे ही देखील एजंट म्हणून कार्यरत होती. पुण्यातल्या फुरसुंगीमधून शेषराव सोळंकी या नावाच्या एका विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेण्यात आलंय. तर लोखंडेसाठी शेषराव सोळंकी हा काम करत होता. पेपर विकत घेऊन विद्यार्थ्यांचा सोळंके शोध घ्यायचा, ही सगळी माहिती या तपासामधून समोर आलेली आहे. आणि दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं नाशिकमधून आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय. त्यानंतर शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरासोबतच तो नाशिकमध्ये भाड्यानं राहत असलेल्या घरी देखील छापा टाकण्यात आला. आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. नांदगावमध्ये आरोपी शुभम खैरनारच्या घराची देखील रात्री उशिरापर्यंत झाडाझडती करण्यात आली आणि या कारवाईमध्ये काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शुभम खैरनारला दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये इतर आरोपींचा देखील सहभाग असण्याची शक्यता ही व्यक्त करत त्यांचा शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयनं म्हटलंय आणि त्यामुळे आरोपी शुभम खैरनारच्या कोठडीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. तर शुभम खैरनार याला नाशिकमधून पोलिसांनी अटक केलेली आहे. यानंतर पोलीस दिल्लीला देखील रवाना झालेले आहेत. तर तत्पूर्वी त्याच्या घराची देखील काल झाडाझडती घेण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये तो ज्या घरी राहत होता त्या घराची आणि त्याच्या मूळ घराची देखील या दोन्ही घरांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि या दोन्ही घरांमधून काही महत्त्वाचे कागदपत्र हे देखील जप्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सीबीआयचा अशा पद्धतीनं हा सगळा तपास सुरू आहे. महाराष्ट्र कनेक्शन हे नीट पेपर फुटी प्रकरणी समोर आल्यानंतर महाराष्ट्रामधून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.